उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावलाय। मुख्यमंत्र्यांनी नवीन खातं तयार करावं, त्याला पांघरुण खातं असं नाव द्यावं आणि त्याचा कारभार स्वतः सांभाळावा, म्हणजे आरोप असलेल्या सत्ताधारी मंत्री आणि आमदारांवर पांघरुण घालणं सोपं जाईल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अजित पवारांचं पद असंवैधानिक होतं का, असा सवाल योगेश कदमांनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरेंच्या वेळी अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पद होतं। टोमणे मारणं उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, त्याला औषध नाही असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। मात्र या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, तर नव्यानं प्रस्ताव सादर करण्यास सिडकोला सूचित करण्यात आलंय। मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजनेवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागावर निशाणा साधलाय। या योजनेची रक्कम वाढल्यानंतर ही योजना अजित पवार यांच्या विभागानं रोखल्याचा आरोप दादा भुसे यांनी केलाय। विद्यार्थी बाहेरून हा प्रकल्प बनवून आणतील असा वित्त नियोजन विभागाचा शेरा असल्याचा आरोप भुसेंनी केलाय। माझ्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आला असा आरोप काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी केलाय। पास वितरित करण्यासाठी लेटरहेडचा गैरवापर झाला असा आरोप त्यांनी केला। मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून भास्कर जाधव नाराज झाले। कृषी विभागाचा प्रस्ताव मांडला जात असताना केवळ एकच कॅबिनेट मंत्री उपस्थित असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मंत्र्यांमध्ये अनास्था असल्याची टीका त्यांनी केली। दुग्ध कृषी महसूल मंत्री कुठे आहेत असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। जुन्या गिरणी जागांचा विकास थांबला होता, तो जलद गतीनं होणार आहे। हा निर्णय लोकहिताचा आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। तर मुंबई लवकरच खड्डेमुक्त दिसेल असंही त्यांनी म्हटलं। मुंबईनंतर आता ठाण्यात सुद्धा मराठी शाळा बंद पडल्याची कबुली राज्य सरकारनं दिली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या 7 वर्षात 18 प्राथमिक मराठी शाळा बंद झाल्याची माहिती सरकारनं दिली। आमदार अबू आझमी यांनी मराठी शाळा बंद पडत असल्याचा प्रश्न उपस्थित केला। त्यावर इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढल्यानं मराठी शाळा बंद पडत आहेत असं लेखी उत्तर शालेय शिक्षण मंत्री भुसेंनी दिलं। विधानसभेत कांदा प्रश्नी लक्षवेधी मांडण्यात आली आहे। कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमदार विक्रांत पाचपुते यांनी सभागृहात प्रश्न मांडला। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत कांदा उत्पादकांना अजूनही मिळाली नाहीये। केवळ उभ्या पिकाला मदत देण्यात आली आहे, मात्र कांदा उत्पादक वंचित असल्याचं आमदार विक्रांत पाचपुते यांनी विधानसभेत सांगितलं। ईटी बाधित शिक्षकांसाठी सरकारकडून मार्ग काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात 1.5 लाख शिक्षक आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नोकरीला लागताना टीईटी परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे। मंत्री पंकज भोयर यांच्याकडून कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याबाबत राज्याच्या महाधिवक्ता यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेण्याचं सभागृहात आश्वासन दिलं। खासदार वर्षा गायकवाड यांनी पुन्हा मतदार याद्यांचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केलाय। मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वॉर्ड बदलल्यामुळे जवळपास 10,000 मतदार बदलले, त्यावरही निवडणूक आयोगानं विचार करावा असं वर्षा गायकवाड म्हणाले। मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत 2,25,000 मतदारांची दुबार नावं आढळली आहेत। यापैकी 50% मतदारांची तपासणी केली असून आतापर्यंत 41,000 दुबार मतदार सापडले आहेत। पुढील 5 दिवसात शोध मोहीम पूर्ण होणार आहे। दुबार मतदार पडताळणीसाठी मुंबई महापालिकेनं विभाग स्तरावर 250 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे। 27 डिसेंबरला अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। 41,000 दुबार मतदार आढळले, त्यांच्या घरी जाऊन पडताळणी सुरू आहे। उरण नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन नगर परिषद कार्यालयात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत। मात्र स्ट्रॉंग रूम जवळ पोलीस असले तरी बबियाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाचे उमेदवार कार्यकर्ते स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहेत। कल्याण स्थानकावर 2008 साली रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचं मोठं नुकसान केलं होतं। या हल्ला प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी आज ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे।
बदलापूरचं झपाट्यानं होणारं शहरीकरण विचारात घेऊन त्या भागात राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मुंबईला नोकरीसाठी जाताना प्रचंड गर्दी सहन करावी लागते. गर्दीचं विभाजन होण्यासाठी सकाळी 6 ते 10 या वेळेत बदलापूरहून अधिक लोकल सोडाव्यात असं पत्र खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलं होतं. मात्र तिसरी चौथी मार्गिका कल्याण यार्ड रिमॉडेलिंग होईपर्यंत अतिरिक्त लोकल सेवा अशक्य असल्याचं स्पष्ट केलं. वाईन महागण्याची शक्यता. यंदा वाईनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, त्यामुळे द्राक्ष उत्पादक जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे द्राक्षाचं उत्पादन कमी झालं. चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठलाय. बुधवारी झालेल्या 11,500 रुपयांच्या दरवाढीसह चांदी थेट 1,92,000 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या दरातील वाढ मजबूत जागतिक संकेत आणि देशांतर्गत मागणीमुळे झाली असल्याचं ऑल इंडिया सराफा असोसिएशननं दिली आहे. राज्य शासनाने सावित्रीबाई फुले स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्राला 110 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केलाय. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नायगाव परिसरात पर्यटन, रोजगार आणि महिलांच्या प्रशिक्षणाच्या नवीन संधी निर्माण होणार आहे. स्टार्टअप इंडियामुळे देशभरात 21 लाखाहून अधिक जणांना रोजगार मिळालाय. PLI योजनेतून 1.88 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली. महिला उद्योजक वाढल्यात, तर पेटंट ट्रेडमार्कमध्ये विक्रमी वाढ झाली. भारतात AI क्रांतीला वेग देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट 2030 पर्यंत तब्बल $17.5 अब्ज गुंतवणूक करणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आगामी पालिका निवडणुकीत पहिल्यांदाच मुंबईकरांना इमारतीच्या आवारातच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील 16 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 16 भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ई लिलावासाठी इच्छुकांना उद्यापासून निविदा सादर करता येईल. रेल्वे प्रवाशांचे रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेले मोबाईल प्रवाशांना परत करण्यात आले. पोलिसांनी 1.5 कोटीहून अधिक मोबाईल प्रवाशांना परत केले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोर प्रवाशांचे मोबाईल चोरी करतात. दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसरातील बी भरूचा मार्ग इथे सुरू असलेलं सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आलं. या ठिकाणी सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आढावा घेतला. यावेळी सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने 4,000 कोटींचं कर संकलन केलंय. यामध्ये सर्वाधिक 2,000 कोटींचा मालमत्ता कर पश्चिम उपनगरातून वसूल करण्यात आलाय. यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेनं 7,700 कोटी रुपये कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवलंय. मुरुडमधील कचरा भूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवून जमीन प्राप्त करण्याचा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसताना या मैदानावर गोल्फ खेळाचं मैदान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी याबाबतची मागणी केली होती. शिक्षण संचालनालयाने 800 विद्यार्थ्यांसाठी 11वीची विशेष फेरी जाहीर केली. या विशेष फेरीबाबत शिक्षक संघटनांनी शंका उपस्थित केल्या. या फेरीचं परिपत्रक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संचालनालयाने कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे काही जवळच्या व्यक्तींसाठी फेरी राबवण्यात येत असल्याची टीका करण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला जिल्हा आणि तालुका स्तरावर शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत आणि संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून शाळांना तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले.